नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की वसुंधरा आणि आकाशला मुलाखतीचा मान मिळतो. मुलाखतदार वसु आणि आकाशचाच इंटरव्ह्यू घेणार यावर हट्ट धरून बसतात. सगळेजण वसुंधरा आणि आकाशच्या इंटरव्ह्यूसाठी रेडी होतात. जयश्री मात्र वसुंधरा, आकाश माझं नाव घेऊन सगळं क्रेडिट मला देतील याची वाट बघत असतात. पण तसं त्या इंटरव्ह्यूमध्ये काहीच घडत नाही. याचाच फायदा घेत नंतर विशाखा आणि तनया जयश्रीचे कान भरायला लागतात. विशाखा म्हणते की जयश्री, किती वाईट झालं गं तुझ्यासोबत. तुझं साधं आकाशनी नावसुद्धा घेतलं नाही. माझ्या जागी असती ना तर मी सनसनीत वसुंधराच्या कानाखाली मारली असती. मला तुझ्याबद्दल फार वाईट वाटतं. वसुंधरा तेवढा तिथून क्रॉस होते, किचनमध्ये जाते. जयश्रीचे कान भरल्यामुळे तिला राग अनावर होतो. ती जाते, वसुंधराला पकडते आणि कानाखाली मारते. हे बघून वसुंधरा गाल पकडून बसलेली असते. तिने कानाखाली मारलेली आकाश, माधवराव सुद्धा बघतात. जयश्रीचा हा आडमुठेपण आता तिला चांगलं टेताना दिसणार आहे. त्यामुळे पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलसोबत सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळत आहे की आपल्या कंपनीचा, संस्कृती कंपनीचा आपल्या रिकोपमध्ये पहिला नंबर आलेला असतो. त्याला मानाचं स्थान मिळालेलं असतं. हे बघून माधवराव खूप खुश होतात. आपल्या मुलांचं कर्तृत्व सगळ्यापर्यंत पोहोचतं आहे म्हणून ते अजून खुश होऊन घरातलं वातावरण आनंदी असतं. मात्र इकडे तनया, आपल्यालाच सगळं फुटेज मिळून आपणच हायलाईट होणार आणि सगळ्यांच्या नजरेत आपणच दिसणार म्हणून खूप खुश असते. ती इंटरव्ह्यू घ्यायला येणारी माणसं आपलाच इंटरव्ह्यू घेणार म्हणून ती स्पेशल रेडी व्हायला लागते. पार्लरमध्ये जाऊन मेकअप करते, नवीन लुक करते. अखिलला सुद्धा तू छान तयार हो असं सांगत असते. अखिल म्हणतो की अगं तनया, पण हे दादाचा इंटरव्ह्यू घेणार, कारण यात माझं काहीच क्रेडिट नाही आहे. सगळं क्रेडिट आकाश दादाचं आहे. तनया म्हणते की अखिल, तू काय बोलतोयस, तुला कळतंय का? जरी आकाशदादाचं क्रेडिट असलं तरी तू आत्ता CEO आहेस, त्यामुळे तुझाच इंटरव्ह्यू होणार. आणि अखिल, मी तुला आत्ताच सांगते, मला परत काही ड्रामा नको आहे. मी एवढी सगळी तयारी कशासाठी केली? तुला CEO बनण्यासाठी एवढे प्रयत्न का केले? हे दिवस बघण्यासाठी की आपल्यासमोर आकाश आणि वसुंधरा इंटरव्ह्यू देतील? तसं काही झालं नाही पाहिजे अखिल, मी तुला आत्ताच सांगते. असं म्हणून ती अखिललाच ओरडत असते. अखिल तनयाच्या पुढे डोकं आपटायचं कुठे म्हणून तो शांत बसलेला असतो. इकडे जयश्रीसुद्धा खूप नादवलेली असते की मी सुद्धा तयार होणार, कारण माझं नाव माझी मुलं घेणार. सगळ्या जगाला आईबद्दल कळणार. आई किती श्रेष्ठ आहे आणि मी काय माझ्या मुलांसाठी स्ट्रगल केले हे सगळ्यांना कळणार. माधवराव जयश्रीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण जयश्री स्वतःचंच खरं करत नवीन साडी, छानसा मेकअप करून खाली जाते. तनया आधीच जाऊन बसलेली असते. जसे मुलाखतदार येतात तसे त्यांना ती आपलं इंट्रोड्यूस करून सोफ्यावर बसवते. सगळ्यांना चहा पाण्याची व्यवस्था वसुंधरालाच करायला सांगते. तिलाच नोकरासारखं ट्रीट करायला लागते. तेवढ्यात जयश्रीला आणि माधवराव खाली येतात. अखिल, तनया आधीच खाली असल्यामुळे ते सगळ्यांना मी कशी दिसत आहे हे सांगत असतात. तेव्हा जयश्रीसुद्धा मी छान दिसते ना असं तनयाला विचारते. सगळं व्यवस्थित चालू असतं. तेव्हा तनया इंटरव्ह्यूवाल्याला विचारतात की छान कॅमेरा अँगल सेट करा, आपण बाहेर लॉनमध्ये बसून आपला इंटरव्ह्यू करणार आहोत. कसं आहे ना, मी छान दिसली पाहिजे. तेव्हा ते इंटरव्ह्यूवाल्याले करेक्शन करत म्हणतात की सॉरी मॅम, तुमचा इंटरव्ह्यू नाही आहे, अखिल सरांचाही इंटरव्ह्यू नाही आहे. आम्ही आकाश सर आणि वसुंधरा मॅडमांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. कारण आत्तापर्यंतची जी कंपनीची प्रोग्रेस आहे, जे सक्सेस आहे आणि कंपनी ज्यांनी सुरू करून मेहनत केली त्याचा आम्ही इंटरव्ह्यू घ्यायला आलेला आहोत. सॉरी, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर. तनया म्हणते की तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? हे सगळं अखिलसोबत झालं पाहिजे. अखिल आता CEO आहे आणि आधीचं कोणी काहीही असे ना, पण करंटली अखिल CEO असल्यामुळे तुम्हाला त्याचाच इंटरव्ह्यू घ्यावा लागेल. मुलाखतदार इंटरव्ह्यू घ्यायला नकार देतात. सगळेजण तनयाला ओरडतात. तनया तिथून पाय आपटत निघून जाते. माधवराव डोळ्यानेच आकाशला इशारा करतात की तूच इंटरव्ह्यू दे म्हणून. सगळं रेडी होतं. ते सगळेजण बाहेर जाऊन मध्ये इंटरव्ह्यू सुरू होतो. तनयाचा रडारडीचा ड्रामा चालवतो. विशाखासुद्धा आपल्या मुली की कॅमेरासमोर दिसणार म्हणून ती आलेली असते. तिला कळतं की तनयाचा इंटरव्ह्यू न होता वसुंधराचा होणार आहे. तनया रडत विशाखाजवळ जाते आणि म्हणते की बघितलंस मग, त्या वसुंधराने परत माझ्यासमोर बाजी जिंकली. तिला मी तिचं नाक खूप वर होतं म्हणून खाली जाईल म्हणून मी हे सगळं केलं, पण काय माझ्या हाती आलं? काय केले? कशासाठी मी अखिलला CEO बनवलं? यासाठी की वसुंधरा इंटरव्ह्यू देईल आणि मी साईड कॉर्नर म्हणून उभी राहीन.
विशाखा म्हणते की तनया, तुला हे आधीच कळायला हवं होतं. तू मला जर हे सगळं आधीच सांगितलं असतं ना तर तुला आत्ता रडायची वेळ आलेली नाही. तेव्हा तनया म्हणते की मॉम काहीतरी कर, मला ती वसुंधरा ना नकोशी झाली आहे डोळ्यासमोर. विशाखा म्हणते की बाळा तू काळजी करू नकोस, तिचा हा इंटरव्ह्यू शेवटचा इंटरव्ह्यू आणि आयुष्यभर लक्षात कसा राहील याची मी पुरेपूर तयारी करणार आहे. असं म्हणून ती तनयाला धीर देत बसलेली असते. रे माधवरावांना वाटतं की जयश्री वैताग गेला आता, कारण तनयाला नाही इंटरव्ह्यू द्यायला येणार म्हणून. ते म्हणतात की काय गं जयश्री, काय झालं? जयश्री म्हणते की तुम्हाला काय वाटलं मी चिडेन? अहो मी काय चिडेन, अखिल आणि आकाश माझ्यासाठी सारखेच आहेत. कोणीही इंटरव्ह्यू दिला तरी ते नाव माझंच घेणार आहे, त्यामुळे मला काहीच हरकत नाही आहे. माधवराव म्हणतात की जयश्री यावेळेस तरी तू समजूतदारपणा दाखवलास म्हणून खरंच धन्य आहे मी. जयश्री म्हणते की काही का असं ना, माझं नाव घेणार ना, मग सगळे कॅमेरा माझ्याकडे फिरणार, असं म्हणून ती आपली खुश असते. इकडे विशाखाने जयश्रीचे कान भरण्याचा डाव केलेला असतो. आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे. तोपर्यंत तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.